उत्पादन शुल्क खात्यातील हप्तेबाजीबाबत केलेल्या आरोपांमुळे शंभूराज देसाई आणि रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये जुंपले। शनिवारपर्यंत नोटिशीला उत्तर द्या नाहीतर कायदेशीर कारवाईचा इशारा शंभूराज देसाईंनी दिलाय, तर धंगेकरांनीही जेलमध्ये जायला तयार असल्याचं सांगून प्रतिआव्हान दिलंय। धंगेकरांना शंभूराज देसाईंचा शनिवारपर्यंतचा अल्टिमेटम। नोटिशीला उत्तर न दिल्यास कोर्टात जाण्याचे देसाईंचे संकेत। कायदेशीर लढाईसाठी रवींद्र धंगेकर तयार। पुण्याच्या कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकरांनी उत्पादन शुल्क खात्याच्या पुणे ऑफिसमध्ये आंदोलन केलं होतं। या आंदोलनावरून मंत्री शंभूराज देसाई आणि रवींद्र धंगेकरांमध्ये संघर्ष सुरू झालाय। शंभूराज देसाईंनी धंगेकरांना नोटीस बजावली। या नोटिशीला शनिवारपर्यंत उत्तर देण्याची मुदत देण्यात आली। त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शंभूराज देसाईंनी दिलाय। 3 दिवस अजून झाले नाहीत। काल त्यांना नोटीस दिली। कालचा पहिला दिवस, आजचा दुसरा दिवस, उद्याचा तिसरा दिवस। त्यामुळे 3 दिवस नोटीसची पूर्ण झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं येतंय बघू। नाही आलं तर माझ्या कायदेशीर वकिलांच्या बरोबर मी बोलेन आणि पुढची प्रक्रिया सुरू करू आपण। रवींद्र धंगेकरांनी उत्पादन शुल्क खात्याच्या ऑफिसमध्ये हप्त्याचं रेट कार्ड वाचून दाखवलं होतं। त्याचे पुरावे धंगेकरांनी द्यावेत असं आवाहन त्यांनी केलंय की अमुक व्यक्तीने अमुक व्यक्तीच्याकडनं एवढे पैसे घेतले, त्याचा काहीतरी पुरावा द्या। याद्या काय बाजारात 100 निघतात रोज, म्हणून मला कुठल्याही लोकप्रतिनिधींचा अवमान करायचा नाही। त्यांनी अधिकृत यादी द्यावी, कुणाकडेही यादी द्या, आणि जर ती यादी ऑथेंटिक आम्हाला वाटली, जर त्याच्यात जरा अर्धा टक्का सुद्धा तथ्य आढळलं तर नक्की त्या सगळ्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल। शंभूराज देसाईंच्या अब्रू नुकसानीच्या दाव्याची रक्कम देण्यासाठी पैसे नाहीत, त्यामुळे आपण जेलमध्ये जाण्यासाठी तयार असल्याचं प्रतिआव्हान धंगेकरांनी दिलंय। त्याची चौकशी करणार असेल आणि माझी करणार असेल तर त्यांच्या मतदारसंघात जाऊन मी माझं काय म्हणणं आहे हे त्यांच्या घरापाशी जाऊन मी मांडेल। मी तुम्हाला इथनं जाहीर करतो की त्यांनी मला पैसे भरपाई मागितली अब्रू नुकसान, तर मी देऊ शकत नाही। त्याच्या बदले मी जेलला बी जायला तयार आहे। कुणी मला जेलला पाठवलं ते मी पुणेकरांचा आवाज सोडणार नाही। शंभूराज देसाई, रवींद्र धंगेकर यांच्यापैकी कोणीही माघार घेण्यासाठी तयार नाही। त्यामुळे हा संघर्ष आता वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।